अतिक्रमणासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून पत्रकार तथा वाघनख वृत्तपत्राचे संपादक नितीन मुळे यांच्या दिव्यांग मुलावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या प्रकरणी सुरुवातीला गुन्हा दाखल न झाल्याने नितीन मुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती। तक्रारीनुसार 15 जून रोजी त्यांचा दिव्यांग मुलगा सार्थक मुळे याच्यावर शेजारी राजू सुधाकर सावरकर आणि माया पिसाळकर यांनी कथितरित्या मारहाण केली। यावेळी त्याच्या दिव्यांगत्वाची चेष्टा करण्यात आली आणि कानावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती असूनही त्याच कानावर मारल्याचा आरोप पत्रकार नितीन मुळे यांनी केला आहे। मी साप्ताहिक वाघनखमध्ये 18 मे 2026 रोजी आता एक बातमी टाकली होती। या बातमीचा मथळा जो होता तो होता की ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे पुन्हा अतिक्रमणाचा विळखा। ही बातमी मी माझ्या साप्ताहिक वाघनख आणि नंबर 1 न्यूज चॅनलवर प्रसारित केली। या बातमीचा धसका घेतले समोरच्या व्यक्तीचा। त्या बातमीमध्ये विशेष म्हणजे आपण कोणाचाही उल्लेख केलेला नव्हता, परंतु ज्याचा त्या बातमीवर परिणाम झाला त्या लोकांनी त्याचा डास करण्याचा नेहमी प्रयत्न केला। आणि मी काल घरी नसताना दिनांक 15 रोजी मी प्रेसमध्ये असताना मला घरून फोन आला की तुमच्या मुलावर हल्ला झाला आहे। माझा मुलगा हा दिव्यांग आहे, कानाने कर्णबधीर आहे, 100% कर्णबधीर आहे आणि त्याला 30 ते 40 वयोगटाचा राजू सुधाकर सावरकर आणि माया पिसाळकर सोबतच जयश्री सावरकर या तिघांनी त्याला हेल्मेट घातलं असताना त्याच्या ज्या कानावर मशीन होती त्याच कानावर त्याला झापलीनं मारलं। त्यामुळं त्याला दुखापत झाली। PSC वलगाव येथे तिथे कोणत्याही प्रकारचे उपचार नसल्यामुळं अमरावती येथे रेफर करण्यात आलं। अमरावतीमध्ये 2 दिवस ट्रीटमेंट चालली। 2 दिवस ट्रीटमेंट चालल्यानंतर त्यांना नागपूर येथे रेफर झालं। नागपूर येथे रेफर झाल्यानंतर पुन्हा पोलीस आले। पोलिसांना कोणत्याही प्रकारची दखल घेतली नव्हती। त्यामुळं मला नाहक CP ऑफिसला जावं लागलं। CP साहेबांची भेट घेऊन CP साहेबांनी गुन्हे दाखल करा असे आदेश दिल्यानंतर पोलीस आले आणि वलगावला पुन्हा घेऊन गेले। रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत हे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालली। म्हणून आज मी वलगावला जाऊन सही शिक्के घेऊन उद्या नागपूरसाठी माझ्या मुलाची पुढची ट्रीटमेंट सुरू करणार आहे। परंतु आज आपण पत्रकारिता करताना लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो। आपण इतरांचे प्रश्न सोल्युशन करतो, पण जेव्हा पत्रकारांवर जे सत्य परिस्थिती दाखवतो त्यावर जे गुन्हे हल्ले होतात हे कुठेतरी थांबायला पाहिजे। प्रशासकीय यंत्रणेकडे लक्ष दिलं पाहिजे।